सोलापूर शहरातील स्वागतनगर रोडवरील कृष्णानगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून कृष्णानगर येथील दाम्पत्याचा मृतदेह बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना आज 15 मार्च रोजी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार महादेव मंचाळ वय वर्ष 68 व रंगम्मा मंचाळ वय वर्ष 62 असं मयत झालेल्यांची नावे आहेत। महादेव मंचाळ हे खूप वर्षापासून पॅरालिसिस असून ते बेडवर पडून होते। मिळालेल्या माहितीनुसार दाम्पत्य सकाळी खूप उशीर झाला तरी दार उघडत नसल्याचे पाहून शेजाऱ्यांनी आवाज दिला, पण आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दार उघडून पाहिले असता दाम्पत्य बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली। दाम्पत्याचा मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून घटनास्थळी MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी तसेच DCP विजय कबाडे, ACP पोमान दाखल झाले असून नेमकं हे मर्डर आहे की आणखीन काय याचा तपास। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।